लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात इथे आपण पाहत असतो की माननीने पुरावा दाखवताच वसू म्हणत असते की मी हे केलेलं नाही. पण त्यावेळी आता रम्या पलटी मारते आणि म्हणते की बस आई, किती वेळा यांचा आणि माझा विश्वासघात करणारच तू. तुला या अगोदर मी सांगितलं होतं यांच्याशी आता असं वागणं तू बंद कर कर तरीसुद्धा तू प्रोजेक्टरवर ते फोटो दाखवून सगळ्याचा चांगला दिवस खराब केला. आता खरं तर वसूच्या अंगाशी हे सगळं आलेलं असतं, कारण तिच्याच मुलीने तिला धोका दिलेला असतो. पण अजूनही पार्थचा विश्वास बसलेला नसतो. पार्थ बरोबरच बाकी सर्वजण देखील रम्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असतात. त्याचवेळी मिथुन काका म्हणत असतात, बस झालं रम्या, तू असं काही दाखवू नकोस की तुझा काही संबंध नाही म्हणून, कारण बॅग तुझ्याच रूममध्ये सापडली. त्यावेळेस खरं तर नंदिनी पुढाकार घेते आणि म्हणत असते की आईने केलेल्या चुकीची शिक्षा मुलीला नको. त्यावेळी माननी खूपच रागवलेली असते. माननी म्हणते की आता तुम्हीच ठरवा या दोघींचं करायचं तरी काय. त्यावेळी काव्या खरं तर म्हणत असते की या मायलेकींना अजिबात घरात जागा नाही. तर रम्याने याआधी लग्नामध्ये चांगली कामं करून सगळ्यांचा विश्वास मिळवलेला असतो. त्यामुळे खरं तर नंदिनी काव्याच्या विरोधात जाऊन रम्या आणि वसूला घरात घेण्याचा इथे निर्णय घेत असते. आणि हाच निर्णय खरं तर काव्याला नंदिनीचा अजिबातच पटलेला नसतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच.